जालना जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातलेला आहे आणि कपाशी, सोयाबीन यासह मक्का पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आपण पाहतोय की जिल्ह्यात मागील 2 ते 3 दिवसापासून सलग पावसाची संततधार जी आहे ती सुरू आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं एका शेतात मी पोहोचलेलो आहे. या ठिकाणी कापसाच्या अक्षरशः वाती झालेल्या आहे आणि याच ठिकाणी हे जे बियाणं आहे ते आता याला कोंब फुटलेले आहे आणि हे याच ठिकाणी उगायला सुरुवात झाली आहे. खरं तर शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात जी दाना आहे ती उडालेली आहे. आपण पाहतोय की या ठिकाणी मी पोहोचलेलो आहे. वंजारवाडी हे गाव आहे बदनापूर तालुक्यातलं. या ठिकाणी शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांसोबत देखील आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर जिल्ह्यामध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू आहे आणि यामुळे कपाशी पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. कुठेतरी सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीतून शेतकरी आता बाहेर पडायला सुरुवात झालेली होती. मात्र मागच्या काही दिवसापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय. काही शेतकरी माझ्यासोबत आहेत. आपण जर या शेतकऱ्याच्या हातामध्ये जर पाहिलं तर ही कपाशीची बोंड जी आहे ती अक्षरशः काळी पडलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला जे शेतामध्ये उभं पीक आहे ते या ठिकाणी त्याच्या वाती लोंबलेले आहेत. खरं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आपण पाहू शकतो की या शेतकऱ्याने हे काळे पडलेले सडलेले बोंड जे आहेत ते हातात घेतले आहे. खरं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यांच्यासोबतच आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. मला सांगा, कशा स्वरूपाचा पाऊस होता, काय घटनाक्रम होता? साहेब, 15 सप्टेंबर पासून जेच पाणी सुरू झाला तर अक्षरशः आमच्या डोळ्यातून अश्रू यायला कोणी वाली नाही या. तर पूर्ण आपलं 2.5-4 एकर क्षेत्र आहे, त्यात आपलं पूर्ण आता तुम्ही पाहत असन याला अक्षरशः आता नाही का याचाला जाव तर कोणी भेटणार नाही. याचाच याला तर 40 रुपये किलोना बी कोणी घेणार नाही. याला फुकट घ्यायला याला घेऊ शकत नाही कोणी. एक सर त्यात पुन्हा महागाई वाढली. आता मागचे आमचे भरपूर स्वप्न राहते. आता मुली बाळीचे लग्न करायचे, आता आम्ही याच्यावर काय करावं हे आमचे मायबाप सरकारला सांगणं आमचं कर्तव्य आहे. आमचे 2.5-3 एकर सरकी आहे, त्याच्या मग आपल्या 2 मुली लग्नाला आल्या. आता त्यात ते सरकारला सांगावं की एवढी विनंती आहे की आता या आम्ही काय करा, आत्महत्या करावं का याच्या पाय पडाव. तो अक्षरशः आम्हाला तुम्ही अनुदान जाहीर केलं, हालाकी तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये 1 रुपया बी आला नाही आम्हाला. आम्ही तालुका बदनापूर, जिल्हा जालना. एक राजू कारभारी पौळ म्हणून नाव सांगतो तुम्हाला. सरकारला एक विनंती आहे की आमच्यावर एक लक्ष द्या. तुम्ही अमुक रुपयाचे खर्च केले पण शेतकरी एक नात्यानं आत्महत्याशी दुसरा पर्याय नाही. लागवडीसाठी किती खर्च झाला तुमचा? लागवडी करताना साहेब एक बॅग आहे 1000 रुपयाला, एक DAPची खत आहे 1800 रुपयाला, पोटॅशची गोणी आहे 1800 रुपयाला. एकरी एकदा टाकायचं म्हणल्यावर 2.5 बॅगचा खर्च दोन्ही मिळून. तर आम्ही 3 बाऱ्या तर खत डोस केला आणि 5 बाऱ्या फवारणी केली. तर एकूण खर्च आला असं याला कमस कम 10,000 रुपये एकरी तर धरा. 10 ते 12,000. तर आम्ही हे जे नुकसान झालंय या संदर्भात शासनाकडे तुमची काय मागणी? आम्हाला एकच विनवणी सरकारला की बस आम्हाला काय मायपोटी फक्त 50,000 रुपये अनुदान द्या, नाही तर आमचं कैवारी, नाही तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. अजून काही शेतकरी आपल्या सोबत आहेत या साखरवाडी गावचे. मला सांगा, सप्टेंबर महिन्यात जे नुकसान झालं होतं, शासनाने मदत देखील जाहीर केलेली होती आणि सरकारने सुद्धा असं सांगितलं होतं की शेतकऱ्यांची दिवाळी जी आहे ती काळी होऊ देणार नाही, गोड करू. काय पडलं का खात्यात काही रक्कम वगैरे? हे शेतकऱ्याची फक्त अफवा आहे. फक्त शासन फक्त शेतकऱ्याला आश्वासन देतं आणि अक्षरशः काही देत नाही. दिवाळीमध्ये शेतकऱ्यांनी वाट बघितली, अक्षरशः आज येईन उद्या येईन, मध्ये सुट्ट्या होत्या, आता तर सुट्ट्या संपवून 2-3 दिवस झाले, तरी पण खात्यात अजून रक्कम जमा झालेली नाही. कर्जमाफीविषयी पण इलेक्शनमध्ये फडणवीस सरकारने सांगितलं होतं की आम्ही तुमचं कर्ज माफ करू, अजून त्याबद्दल बी अद्याप काही नाही. आणि पंचनामे करण्यासाठी तहसीलदार नाही, तलाठी नाही, कोणी कृषी सहाय्यक बी येत नाही. तरी सरकारला विनंती आहे की त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं, नाहीतर मग आम्हाला आत्महत्येशिवाय काही पर्याय नाही उरला. तर नक्कीच आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. फटका जो आहे तो बसलाय. कापूस उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण आहे आणि अशातच जी मदत शासनाने जाहीर केलेली होती ती 1ही रुपया अद्यापही खात्यावर पडलेली नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शेतकरी आता संतप्त झाले आहेत. अजून काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, काय सांगणार? अजून 1ही रुपया अनुदान आलेलं नाहीये. सोयाबीन गेलं, कापूस गेला, ते पीक विम्याचा ट्रिगल तयार केलेलं नाही ना. आता पहिले 3 ट्रिगल होती, आता एकही नाही. अक्षरशः कोणी चेकिंगला सुद्धा येत नाही तुमचं सोयाबीनचं नुकसान झालं का कापसाचं नुकसान झालं
ह्या असे बोंड झाले. याच्यात ॲव्हरेज यायचं आम्हाला 5-6 क्विंटलला यायचं, आता 3 क्विंटल सुद्धा येत नाही ॲव्हरेज. तर सरकारला विनंती आहे की अक्षरशः आम्हाला कोणीतरी येऊन पंचनामे करावं, विमा कंपन्यांना याला पाठवावं, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी याला पाठवणं. याचं ॲव्हरेज जे ट्रिगल आहे हे तयार करून पीक विम्याच्या आम्ही भरलेला आहे, ते पण आम्हाला विमा अनुदान द्यावं. बरं, आता किती दिवसापासून पाऊस सुरू आहे? ह्यो 24 तारखेपासून सतत पाऊस चालू आहे. 29 तारीख आहे आजची. सतत रोज पाऊस चालू आहे. रात्री सुद्धा 4 तास अक्षरशः चांगला पाऊस पडलाय, भरपूर पाऊस पडला, अतिवृष्टी झाली. तर नक्कीच आपण पाहतोय की गेल्या 3 ते 4 दिवसापासून वंजारवाडी असेल, साखरवाडी असेल किंवा आसपासचा जो परिसर आहे त्या सगळ्या परिसरामध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलेला आहे आणि या कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान खरं तर केलं. आपण पाहिलं की शेतकऱ्यांनी जी बोंड सडलेली होती ती हातात घेतलेली होती आणि आपला आक्रोश व्यक्त केला होता. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून शासनाने मदत द्यावी आणि जे अनुदान जाहीर केलं आहे ते सुद्धा तात्काळ खात्यामध्ये वर्ग करावा असं मागणी जी आहे ती आता हे शेतकरी करताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर हे शेतकरी आता आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. आपण जर या बाजूला पाहिलं तर या कपाशीच्या शेतामध्ये मी आहे, कापसाच्या वाती ज्या आहेत त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि हे जे बियाणं आहे ते याच ठिकाणी आता याला कोंब फुटलेले आहे आणि उगायला सुरुवात झाली आहे. त्यामुळं लाखो रुपयाचा खर्च करून हाती काहीच पडत नसल्याने हे शेतकरी संतप्त झालेले आहेत. त्यामुळे यावर्षी कापूस उत्पादनात देखील मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचं वातावरण आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, साखरवाडी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.